नमस्ते मुलांनो, इयत्ता 5वी विषय गणित यामध्ये आज आपण बालभारती भाग 3 मधील प्रकरण 12 जे आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। तर प्रकरण 12 जे आहे ते आहे क्षेत्रफळ व परिमिती। परिमिती व क्षेत्रफळ या प्रकरणाचा अभ्यास करत असताना बघा आपल्याला अभ्यास, सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तर अशा प्रकारचे काही घटक आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत। आपण एक एक करून ह्या प्रकरणांचा अभ्यास करणार आहे, या घटकांचा अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपण अभ्यासावर पाहणार आहोत। अभ्यासामध्ये तर बघा अभ्यासामध्ये आपण प्रस्तावना पाहणार आहोत। प्रस्तुत पाठामध्ये आपण आयताची आणि चौरसाची परिमिती म्हणजे काय, परिमिती कशी काढतात, तसेच आयताचा आणि चौरसाचं क्षेत्रफळ यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत। आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत आता मुलांनो की परिमिती व क्षेत्रफळ या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। आणि अभ्यास करत असताना आपण प्रस्तावना पाहिलेली आहे मुलांनो की प्रस्तावनेमध्ये काय दिले की आयताचे आणि चौरसाचे क्षेत्रफळ व परिमिती यांचा अभ्यास या प्रस्तुत पाठामध्ये आपण करणार आहोत। आपण स्पष्टीकरण पाहूया। बघा परिमिती म्हणजे काय, तर बंदिस्त आकृतीला परिमिती असते। बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती हे आपल्याला माहित आहे। मुलांना बंदिस्त आकृती एक अशी बंदिस्त आकृती आहे की सर्व बाजूंनी ती काय आहे, बंद आहे। आणि त्या बंद आकृतीची म्हणजे बंदिस्त आकृतीची जी लांबी असते त्या लांबींची जी बेरीज केली जाते त्या बेरजेलाच परिमिती म्हणतात। म्हणजे त्या बेरीज मध्ये जे उत्तर येतं त्यालाच परिमिती असे म्हणतात। आता याची उजळणी करून घेऊया। आता आपल्याला काय करायचं की बंदिस्त आकृतीची परिमिती कशाला म्हणतात हे आपल्याला माहिती आहे। परिमिती म्हणजेच काय की सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज, सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजेच आकृतीची परिमिती होय। मग आपण हे आपल्याला माहिती आहे, आधीपासूनच आपल्याला माहिती होती की परिमिती म्हणजे काय, ते एक बंदिस्त आकृती असते आणि त्या आकृतीला परिमिती असते। आता याची आपल्याला उजळणी करायची आहे। बघा ABCD या आयताच्या लगतच्या बाजूंची लांबी दिली आहे। आता बघा आपल्याला इथे A, B, C आणि D हा अशा पद्धतीचा एक आयत दिलेला आहे। ABCD या आयताच्या लगतच्या बाजूंची लांबी दिली आहे। आयत ABCD ची परिमिती 18 आहे। बघा 18 ही काय आहे, परिमिती आहे। बघा मुलांनो आपल्याला इथे एक आयत दिलेला आहे। आयत ABCD हा जो आयत आहे या आयताच्या लगतच्या बाजू ज्या आहेत त्यांची लांबी आपल्याला दिलेली आहे। बघा आपल्याला लगतच्या बाजू ज्या आहेत म्हणजे या आयताच्या लगतच्या बाजू आपल्याला हे माहिती आहे की आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात। म्हणजेच बाजू AB आणि बाजू DC ह्या सारख्या आहेत, लगतच्या बाजू आहेत, समोरासमोरील बाजू आहेत। आणि बाजू AD आणि बाजू BC या समोरासमोरील बाजू काय आहेत, सारख्या आहेत। तर या बाजूंची जी बेरीज आहे तीच आयताची काय आहे, परिमिती आहे। तर आपल्याला या बाजूंची बघा या आयताची लगतच्या बाजूंची लांबी दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपण परिमिती काढली। तर बघा या आयताची परिमिती जी आहे ती किती आहे, 18 सेंटीमीटर आहे। बघा 18 काय सेमी आहे, म्हणजेच परिमिती किती आहे तर 18 सेंटीमीटर आहे। मग आता बाजूची परिमिती दिली आहे पण आपल्याला बाजू काढायच्या आहेत। आता बाजू काय असतील तर बाजू तसंच आहे की आपण बाजूंची बेरीज केली तेव्हा आपल्याला परिमिती हे उत्तर मिळालेलं आहे। बघा म्हणजेच बाजू AB अधिक बाजू BC अधिक बाजू DC अधिक बाजू AD। आता इथे बघा कारण आयताच्या समोरील बाजू सारख्या आहेत। आता जेव्हा AB सेम आहे, बघा मुलांनो बाजू AB जी आहे ती किती आहे, 4 सेंटीमीटर। मग बाजू DC किती असणार आहे, 4 सेंटीमीटर, बरोबर। त्यानंतर बाजू BC आणि बाजू AD ही काय असणार आहे, सारखी असणार आहे। त्याच्यामुळे इथे 5 आहे म्हटल्यावर ही सुद्धा 5 सेमी असणार आहे। आता यांची जर आपण बेरीज केली तर नक्कीच उत्तर आपल्याला 18 मिळणार आहे। बघा 5 म्हणजेच ही 5 अधिक हे 5 अधिक 4 सेमी अधिक 4 सेमी यांची आपण टोटल केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे मुलांनो। बघा 5 आणि 5 मिळून 10 होतात मुलांनो। 10 अधिक 4 म्हणजे 14, 14 मध्ये 4 मिळवले तर 18 येतं। म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, 18 सेमी। बघा 18
सेमी हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. मग 18 हेच काय आहे? आयताची परिमिती आहे. बघा, आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते. जसं आपण बघितलं की बाजू AB आणि बाजू AD हे सेम आहेत, म्हणजेच बाजू BC बरोबर बाजू AD बरोबर. म्हणजे इथे 5 आहे तर इथेही 5 आहे. मग 5 आणि 5 मिळून हे काय झाले आहेत? 10 झालेले आहेत. त्यानंतर बाजू AB बरोबर बाजू DC. मग इथे 4 आहे म्हणजेच बाजू 4 DC सुद्धा काय असणार आहे? 4 असणार आहे. मग 4 आणि 4 मिळून किती झालेले आहेत मुलांनो? 8 झालेले आहेत. आणि 10 आणि 8 मिळून 18 सेंटीमीटर ही काय झालेली आहे? आयताची परिमिती झालेली आहे. आयताची परिमिती कशी काढतात ते बघितलं आपण की 5 अधिक 5 अधिक 4 अधिक 4 म्हणजेच यांची जी बेरीज येते त्या बेरजेला आयताची परिमिती असे म्हणतात. समजलंय मुलांना? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. बघा, 5 अधिक 5 अधिक 4 अधिक 4. आता पुढचं पाहणार आहोत आपण उदाहरण. PQRS या चौरसाच्या बाजूंची लांबी 5 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला PQR हा जो चौरस आहे, PQRS हा जो चौरस आहे त्यांच्या बाजूची लांबी किती दिली? 5 सेमी दिलेली आहे. म्हणजे एका बाजूची लांबी जर 5 असेल तर चौरसाच्या आपल्याला माहिती आहे की चौरसाच्या लगतच्या ज्या बाजू आहेत, चौरसाच्या चारी ज्या बाजू आहेत त्यांची जी लांबी आहे ती किती असणार आहे? 5 सेमी. म्हणजेच इथेही 5 सेमी, इथेही 5 सेमी. म्हणजेच बघा, 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजे नक्कीच उत्तर किती आलेलं आहे? 20 सेमी. 20 सेमी हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. म्हणजे चौरसाची परिमिती काय आलेली आहे? चौरसाची परिमिती म्हणजे कुठला चौरस आहे? तर PQRS. PQRS या चौरसाची परिमिती आहे 20 सेमी. परिमिती अगदी सोपी आहे मुलांनो. बाजूंच्या ज्या बाजू आहेत त्यांच्या लांबींची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. आणि बेरीज केल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच PQRS हा जो चौरस आहे या चौरसाची परिमिती आलेली आहे 20 सेंटीमीटर. समजलंय? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. बघा, PQRS चौरसाची परिमिती किती आलेली आहे? 20 सेंटीमीटर आलेली आहे. बघा कशी आली आहे? तर 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजेच 20 सेंटीमीटर आहे. कारण की बाजूंची लांबी ही समान असते. चारही बाजू ह्या काय आहेत? चौरसाच्या समान आहे. आता त्रिकोण ABC च्या बाजू AB ची लांबी किती आहे? 4 आहे. आपण याच्या आधी मुलांना आयताची लांबी बघितली की किती होती आणि आयताची परिमिती आपण काढली, त्याचं उदाहरण समजून घेतलं. त्यानंतर मुलांना आपण चौरसाची जी लांबी आहे त्यावरून आपण चौरसाची परिमिती शिकलो. आता आपल्याला तिसरं जे उदाहरण आहे ते बघायचं आहे. त्रिकोण ABC च्या बाजू AB ची लांबी किती दिलेली आहे? 4 सेमी दिलेली आहे. मग आपल्याला त्रिकोणाची परिमिती शिकायची आहे की त्रिकोणाची परिमिती कशी काढतात. तर बाजू BC ची लांबी दिलेली आहे आणि बाजू AC ची लांबी दिलेली आहे. आता त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत. बघा, त्रिकोण ABC ची लांबी किती? AB ची लांबी किती आहे बाजूची? 4 सेंटीमीटर. बाजू BC ची लांबी आहे 8 सेंटीमीटर आणि AC जी बाजू आहे त्याची लांबी आहे 6 सेंटीमीटर. तर बघा, परिमितीचं सूत्र हे लक्षात ठेवायचे की आपल्याला बाजूंच्या लांबींची बेरीज करायची आहे. म्हणजेच बघा, इथे आता बघा मुलांना, बाजू AB अधिक बाजू BC अधिक बाजू AC ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. ही एक बाजू आहे 1 नंबर, ही 2 नंबर आणि ही 3 नंबर. बरोबर. या त्रिकोणाला 3 बाजू असतात. म्हणजेच बाजू AB ही आहे 4 सेंटीमीटर, बाजू BC आहे 8 सेंटीमीटर आणि बाजू AC आहे 6 सेंटीमीटर. आता आपल्याला ह्या तिघांची काय करायची? बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतं ते त्रिकोणाची काय आहे? परिमिती असते. तर बघूया आपण. बघा, 4 आणि 8 12 झालेले आहेत. 12 अधिक 6 किती झालेले आहेत? 18. बरोबर. मग 18 सेमी हे काय झालेलं आहे? त्रिकोणाची परिमिती आलेला आहे. आपलं उत्तर बरोबर आहे का? आपण बघूया. बघा, 18 सेंटीमीटर हे आपलं उत्तर आहे त्रिकोणाची. त्रिकोण बघा, त्रिकोण ABC ची परिमिती किती आलेली आहे? परिमिती
बरोबर किती आलेली आहे तर 18 सेमी. समजलं कशा पद्धतीने आपण ही त्रिकोणाची परिमिती काढलेली आहे. चला बघूया आपण. 18 सेमी हे उत्तर आलेलं आहे, अगदी बरोबर. आता आपण आयताच्या परिमितीचे सूत्र पाहूया. आपल्याला सूत्र लक्षात घ्यायचे आहेत. आता आपण आयताची, त्रिकोणाची आणि चौरसाची परिमिती शिकलो की कशा पद्धतीने आपण उदाहरणांच्या साहाय्याने बघितलं की परिमिती कशी काढतात. मग आपण आयताच्या परिमितीचे सूत्र समजून घेणार आहोत. बघा, आयताची परिमिती म्हणजेच लांबी अधिक रुंदी अधिक लांबी अधिक रुंदी. म्हणजेच आयताच्या समोरासमोरील बाजू ज्या आहेत त्या समान लांबीच्या असतात, म्हणून आयताची परिमिती बरोबर दुप्पट लांबी अधिक दुप्पट रुंदी. म्हणजेच लांबी ही किती वेळा आहे 2 वेळा आहे आणि रुंदी सुद्धा किती वेळा आहे 2 वेळा आहे. म्हणजेच आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. बघा, हे सूत्र समजून घ्यायचे मुलांनो की लांबी, आयताची जी परिमिती आहे ती काय आहे, लांबी अधिक रुंदी अधिक लांबी अधिक रुंदी. आयताच्या समोरासमोरील ज्या बाजू आहेत त्या समान लांबीच्या असतात, म्हणूनच आयताची परिमिती बरोबर दुप्पट लांबी अधिक दुप्पट रुंदी. म्हणजेच दुप्पट म्हणजेच काय 2, मग 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आयताची परिमितीचे जे सूत्र आहे ते कसं आहे तर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. हे सूत्र लक्षात ठेवायचे मुलांनो. लांबी ही 2 वेळा आहे, बघा 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. हे सूत्र लक्षात ठेवायचं, हे खूपच इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवायचं, आपल्याला पुढची गणित सोडवताना हे सूत्र लक्षात ठेवायचंय आणि आपल्या मदतीला येणार आहे, कारण की हे पण 2 वेळा आहेत म्हणून 2 गुणिले आपण रुंदी केलेली आहे आणि 2 गुणिले लांबी केलेली आहे. म्हणजे 2 वेळा लांबी आहे म्हणून 2 गुणिले लांबी दुप्पट आणि अधिक 2 गुणिले रुंदी म्हणजेच 2 वेळा रुंदी आहे, कारण की समोरासमोरील बाजू सेम असतात आयताच्या, त्यामुळे समान लांबीचे असल्यामुळे 2 गुणिले रुंदी आपण केलेलं आहे. हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे मुलांना आणि ते आपल्याला काय करायचंय लक्षात ठेवायचंय. पुढे पाहणार आहोत आपण. आता अजून एक उदाहरण पाहणार आहोत आणि त्या उदाहरणाच्या साहाय्याने आपल्याला हे समजून घ्यायचे. आता बघा, आयताची लांबी 7 सेमी आहे आणि रुंदी 3 सेमी आहे, तर आयताची परिमिती शोधू. आता बघा मुलांना, आपल्याला बघायचंय की आपल्याला ही जी लांबी आहे ही काय आहे लांबी आहे, बरोबर. ही किती दिलेली आहे 7 सेमी आणि रुंदी ही काय दिलेली आहे 3 सेमी. तर नक्कीच आपलं जे सूत्र आहे आयताची परिमिती काढायची आपल्याला, म्हणजेच 2 गुणिले लांबी. पहिले सूत्र लिहून घ्यायचे मुलांना, 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आता आपण सूत्रामध्ये सूत्र लिहून घेतलेलं आहे. सूत्र हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण सूत्र लिहिलेलं आहे, मग सूत्रामध्ये आपल्याला काय करायचे आहेत किमती टाकायचे आहेत. आता किमती टाकल्यानंतर बघा 2 गुणिले लांबी किती आहे मुलांना 7 अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे 3, मग 2 गुणिले 7 आपण 2 गुणिले 7 केल्यावर किती येतं मुलांना 2 गुणिले 7 म्हणजेच 7 दुने 14 किंवा 2 साती 14 अधिक 2 त्रिक 6 किंवा 3 दुने 6. आता 14 आणि 6 यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे मुलांना 20. म्हणजेच 20 सेमी हे काय येणार आहे आपलं फायनल उत्तर असणार आहे. हा जो प्रश्न आहे आपल्याला काय विचारला होता प्रश्न मुलांना की आयताची लांबी 7 सेमी आहे आणि रुंदी 3 सेमी आहे, तर आयताची परिमिती शोधू. आता शोधायची होती, मग आपण शोधले आहे की आपलं फायनल उत्तर काय आलेलं मुलांना 20 सेंटीमीटर ही आयताची परिमिती आहे. आपलं उत्तर बरोबर आहे का, अशा पद्धतीने उत्तर आपल्याला सोडवायचं आहे. आधी सूत्र लिहायचं आहे आणि त्या सूत्रामध्ये किमती टाकून अशाच पद्धतीने आयताची परिमिती काढायची आहे. नक्कीच मुलांना समजलं असेल. आपण बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का. बघा, रीत दिलेली आहे. जसं आपण ज्या पद्धतीने आपण सोडवलं की आयताचं सूत्र आपण लिहायचे, परिमितीचं सूत्र आपण आधी लिहिलेलं आहे, लांबी किती दिली ती लिहायची आणि रुंदी किती दिली ती लिहायची. 2 गुणिले 7 अधिक 2 गुणिले 3, त्यानंतर 7 दुने 14 आलेला आहे उत्तर, अधिक 3 दुने 6 म्हणजे 14 अधिक 6 यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला फायनल उत्तर काय मिळालेलं आहे
20 सेंटीमीटर, म्हणून आयताची परिमिती 20 सेमी आहे. अशा पद्धतीनेच गणित सोडवायचे. आता आपण पुढे पाहूया चौरसाच्या परिमितीचे सूत्र. आपण आधी आयताची परिमितीचे सूत्र पाहिलेलं आहे. आता आपल्याला चौरसाची परिमिती कशी काढली त्याच्यावरून आपल्याला ते सूत्र तयार करायचं आहे. बघा, चौरसाच्या ज्या बाजू असतात त्या सर्व चारही बाजू समान असतात, समान लांबीच्या असतात. बघूया आपण. एका बाजूच्या लांबींची चौपट. आता चौरसाची एक बाजू जर 4 असेल, बघा एका बाजूची चौपट, चौपट म्हणजेच काय की चौरसाला किती बाजू असतात? 4 बाजू असतात, बरोबर. चौरसाला 4 बाजू असतात आणि ही एक बाजू जर 4 दिलेली असेल तर याचीही 4 असेल, याचीही 4 असेल आणि याचीही 4 असेल, बरोबर. म्हणजेच एका बाजूच्या लांबीची चौपट, एका बाजूच्या लांबीची चौपट. म्हणून चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी. जसं मी सांगितलं की इथे जर 3 सेंटीमीटर ही लांबी असेल तर 4 गुणिले 3 येणार, कारण की इथेही 3, इथेही 3 आणि इथेही 3. म्हणून चौरसाची परिमिती काढण्याचं जे सूत्र आहे ते आहे 4 गुणिले एका बाजूची लांबी. हे सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे मुलांना, लक्षात ठेवायचं आहे की सूत्राच्या मदतीने, ह्या सूत्राच्या मदतीनेच आपण पुढची गणितं सोडवू शकतो. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला ते लक्षात ठेवायचंच आहे. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी. आता आपण याच्यावर आधारित एक उदाहरण पाहणार आहोत. बघा, एका चौरसाची बाजू किती दिलेली आहे मुलांना? 6 सेमी दिलेली आहे. किती दिलेली आहे? 6 सेमी. मग आपण परत जसं आयताची परिमिती काढली तशी आपण स्वतः हे उदाहरण सोडवणार आहोत. बघा, रीत लिहायची आहे, रीत समजून घेणार आहोत आपण. चौरसाची परिमिती सूत्र काय होतं मुलांना? बघा, बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी, एका बाजूची लांबी. ओके, आता आपल्याला लांबी किती दिलेली आहे ती सूत्रामध्ये टाकायची आहे, बरोबर. आपल्याला लांबी, चौरसाची बाजू म्हणजे चौरसाची बाजू किती दिलेली होती? बाजू दिलेली आहे 6 सेमी, बरोबर, सेमी. हे लिहिलं आपण. आता आपल्याला जे सूत्र आहे, हे जे सूत्र आहे त्याच्यामध्ये काय करायची आहे? किंमत टाकायची आहे. म्हणजेच बघा, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले 6, म्हणजेच 4 चा पाढा 6 पर्यंत म्हणायचंय किंवा 6 चा पाढा 4 पर्यंत म्हणायचंय. 4 चा 24 किंवा 6 चौक 24. म्हणजेच याची जी परिमिती आलेली आहे ती किती आहे मुलांना? चौरसाची परिमिती आलेली आहे 24 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. चौरसाची परिमिती काढलेली आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आपलं उत्तर बरोबर आहे का आपण पाहणार आहोत. पण ही जी रीत आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. बघा, चौरसाची परिमिती त्याच्या बाजूंच्या लांबीची 4 पट असते, जसं आपण बघितलं. म्हणून चौरसाची परिमिती सूत्र काय आहे? 4 गुणिले एका बाजूची लांबी. 4 गुणिले एका बाजूची लांबी म्हणजे 6 सेंटीमीटर आणि आपलं उत्तर आलेलं आहे 24. 24 सेमी हे काय आहे? चौरसाची परिमिती आहे. आता आपण काही शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत, वर्ड प्रॉब्लेम्स. बघा, आपला गणित दिलेला आहे. एक पहिलं उदाहरण आपल्याला आहे दिलेलं की आयताकार बागेची लांबी 100 मीटर व रुंदी 80 मीटर आहे, तर त्या बागेची परिमिती किती होईल? आता बघा, आपल्याला प्रश्न नीट आपण वाचला तर आपल्या लक्षात येईल की आयताकार बाग दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला कसली? आयताकार बागेचीच, म्हणजे आयताची परिमिती यामध्ये काढायची आहे. आयताची परिमिती, बरोबर. मग आयताची परिमिती काढण्याचं सूत्र काय होतं मुलांना? आयताची परिमिती काढण्याचं सूत्र काय होतं तर आपण ते पाहणार आहोत. रीत, बरोबर. आयताची परिमिती काढण्याचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी, बरोबर. हे सूत्र होतं, ते सूत्र आपण लिहिलेलं आहे. आता आपल्याला लांबी किती दिलेली आहे मुलांना? 100 मीटर, बरोबर. आपल्याला लांबी किती दिलेली आहे? 2 गुणिले 100, बरोबर. अधिक आपल्याला रुंदी किती दिलेली आहे? 80. 2 गुणिले 80, बरोबर आहे. त्यानंतर 2 गुणिले 100 केल्यावर इथे 200 येतात मुलांना.
अधिक 8 गुणिले 16 म्हणजे 80 दुने 1600 म्हणजेच 160 येतं मुलांनो, बरोबर. 80 दुने 16 म्हणजे 8 दुने 16 म्हणून 16 लिहिले आणि शून्याचा शून्य म्हणजेच जर 80 चा पाढा येत नसेल, बरोबर, तर आपण अशा पद्धतीने सुद्धा गुणाकार करू शकतो. तर 160 आलेले आहेत म्हणजेच बघा 200 अधिक 160 आपल्याला मिळवायचे आहेत म्हणजेच आपलं फायनल उत्तर असणार आहे 360 सेमी. म्हणजेच ह्या उदाहरणाचं आपलं उत्तर काय आहे मुलांनो, बागेची परिमिती किती आलेली आहे तर बघा बागेची परिमिती बरोबर 360 सेमी आहे. आपलं उत्तर बरोबर आहे का बघूया आपण. समजलं तुम्ही कशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलं आहे. आपण आयताची परिमितीचं सूत्र वापरलेलं आहे. त्या सूत्रामध्ये आपण किमती टाकलेल्या आहेत आणि त्या किमतींच्या स्वरूपात आपण हे शेवटचं उत्तर काढलेलं आहे. किमती टाकून आपण सोडवत गेलेलो आहोत गणित आणि आपलं उत्तर आलेलं आहे 360 सेंटीमीटर. आपण पाहूया आपलं उत्तर बरोबर आहे का. बघा आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी हे सूत्र घेऊन त्यानुसार लांबी 100 मीटर मग 2 गुणिले 100 अधिक 2 गुणिले रुंदी. रुंदी किती होती 800 मीटर घेतली आपण. त्यानंतर 2 गुणिले 100 बरोबर 200 आलेत आणि 2 गुणिले 80 बरोबर 160 आले म्हणजे 200 अधिक 160 बरोबर 360. यांची बेरीज आपण केल्यावर उत्तर आलेलं आहे 360. मग 360 मीटर ही काय झाली परिमिती झालेली आहे आयताची परिमिती. आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. बाजूंची लांबी 30 मीटर असलेल्या चौरसाकार जागेच्या कडेने तीन पदरी कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल. पुढचा अजून एक प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये रुपये 70 प्रति मीटर प्रमाणे तारेचा खर्च किती येईल. आता आपल्याला चौरसाकार जागेच्या कडेची 3 पदरी कुंपण घालायची आहे, बरोबर. चौरसाकार जागा आहे, चौरस आहे. किती मीटर लांबीची बाजूची लांबी किती आहे 30 मीटर. तर आपण प्रश्न सोडवूया आधी. बघा आता 1 पदरी कुंपण घालण्यासाठी चौरसाकार जागेची परिमिती काढावी लागेल. मग आपण चौरसाची परिमिती सूत्र पाहूया. आपण चौरसाची परिमितीचं सूत्र लिहिणार आहोत आपण. चौरसाची परिमिती बघा मुलांनो, चौरसाची परिमिती नक्की सूत्र आठवत असेल तुम्हाला. 4 गुणिले एका बाजूची लांबी, एका बाजूची लांबी, बरोबर. आता 4 दिलेले आहेत गुणिले एका बाजूची लांबी. आपल्याला बाजूची लांबी किती दिलेली आहे 30 म्हणजेच 4 त्रिक 12 120 मीटर ही काय आलेली आहे चौरसाची परिमिती आलेली आहे, बरोबर. चौरसाची परिमिती आलेली आहे. बघा मुलांना अशाच पद्धतीने आपण सोडवलेलं आहे चौरसाकार जागेची परिमिती. 4 गुणिले एका बाजूची लांबी म्हणजेच बाजूची लांबी किती होती 30 मीटर. मग 4 गुणिले 30 बरोबर 120 आलेलं आहे. पण बघा 120 मीटर हे आपलं परिमिती आलेली आहे. कुंपण 3 पदरी आहे म्हणून त्यांच्या 3 पट करू. आता 120 च्या गुणिले 3 करायचे आहेत. 120 गुणिले 3 बघा चौरसाकार जागेची परिमिती किती होती 120. चौरसाकार जागेची परिमिती किती आलेली आहे मुलांनो 120 मीटर, बरोबर. 120 मीटर. आता आपल्याला काय सांगितलंय कुंपण 3 पदरी आहे. आता 3 पदरी आहे म्हणून 120 गुणिले आपण किती करणार आहोत मुलांनो 3. 360 मीटर हे काय आलेलं आहे मुलांनो 3 पदरी कुंपणाचं काय आलेलं आहे 3 पट केल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे की रुपये 70 प्रति मीटर प्रमाणे तारेचा खर्च किती येईल. आपल्याला कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल 3 पदरी कुंपण घालण्यासाठी. आता 3 पदरी म्हणजेच काय तर आपल्याला 360 गुणिले एका ह्याच्यासाठी किती येतोय खर्च प्रति मीटर. प्रति म्हणजे एकासाठी किती येतोय 70 म्हणजेच 360 गुणिले 70 आपल्याला काय करायचंय गुणाकार करायचा आणि उत्तर काढायचंय. बघा मुलांना आपण 360 गुणिले 70 करणार आहोत, बरोबर. शून्याने जसं आपण एक एक संख्येने गुणतो तसं गुणू शकतो. बघा 7 0 0 7 सेकंद 42 2 हात आले 4 7 त्रिक 21 21 22 23 24 25. बघा मुलांना
एकूण खर्च किती आला आपला 25,200. कसा आला तर बघा, आपण यांचा गुणाकार केलेला आहे 360 गुणिले 70, कारण की आपल्याला काय करायचं होतं तीन पदरी कुंपण घालण्यासाठी आपण आधी एक पदर म्हणजे चौरसाकार जागेची परिमिती काढली 120 मीटर. त्यानंतर 120 ला आपण 3 ने काय केलेलं आहे गुणलेलं आहे, कारण की आपल्याला काय करायचं होतं कुंपण घालण्यासाठी, 3 पदरी कुंपण घालण्यासाठी आपल्याला त्याच्या आधी काढायची होती किंमत. मग त्याच्यानंतर 120 ला आपण 3 ने गुणलेलं आहोत, 360 मीटर आलेलं आहे. मग 360 ला आपण 70 रुपये खर्च आलेला आहे एका तारेसाठी. तर आपल्याला असे किती 360 तारांना काय करायचे कुंपण घालायचं आहे, तर त्याची किंमत काढायची होती आणि आपलं उत्तर आलेलं आहे 25,200 रुपये प्रति खर्च येईल. की तारेचा खर्च किती येईल तर 25,200. समजलंय हे? आपण पाहूया आपलं उत्तर समजून घेऊया परत. बघा, कुंपण 3 पदरी आहे म्हणून त्याच्या 3पट करू. 120 गुणिले 3 म्हणजे 360 मीटर आलेले आहे. त्यानंतर आता या तारेला खर्च किती येईल ते काढायचं आहे आपल्याला. मग एक मीटर तारेची किंमत किती होती 70 प्रति मीटर सांगितलंय. मग 1 मीटर तारेची किंमत होती 70, म्हणून 360 मीटर लांब तारेची किंमत काढण्यासाठी 360 गुणिले 70 केलेले आहेत आपण, आणि याचं उत्तर आलेलं आहे 25,200. म्हणून चौरसाकार जागेला 3 पदरी कुंपण घालण्यास तारेचा एकूण खर्च असणार आहे 25,200. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवलेलं आहे आपण.